गणपती बाप्पा मंडळी शेवटपर्यंत आवाज येतोय. धन्यवाद. बारीला सुरुवात करतोय मी. सुरुवातीच्या अगोदर पासून सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. सुस्वागत सुस्वागत. सर्वप्रथम बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या किरगेटगावची ग्रामदेवता आई जुबाई, पालेगावची ग्रामदेवता पालेश्वर महाराज, मुंबादेवी मुंबईची मुंबादेवी, विराटची आई जीवदानी, रंगदेवता जागे मालक, या समस्त देवतांना वंदन करून मी शाहीर संतोष गोविंद कोलपते, मुक्काम पोस्ट किरगेट, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, रत्नागिरी नृत्य कला पथक वाळकेश्वर, निर्मित शाखा ओम साईनाथ मंडळ मालाड, आज यांना घेऊन मी जी आपली वेळेवाकडी सेवा करीन ती आपण गोड मानून घ्याल हीच अपेक्षा बाळगून मी माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतोय. आज मला संगीतकार म्हणून साथ लाभले. ढोलकीला उत्कृष्ट ढोलकीपटू आहेत आमचे सागर दादा नावले.
शैलीसाठी माझे सहशाही कल्पेश गुरव, ज्यांनी हृदयाची तार छेडावी असं बेंजोची तार छेडणारे आमचे सतीशदादा साळवी, कीबोर्ड मास्टर संदेश आंबेकर, बँड मास्टर ऋतिक मिसाळ, त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी जेवढे संगीतकार आहेत त्या सर्व संगीतकारांना शाही मुद्रा करून मी माझ्या बारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आज माझा वेडा वाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. सध्या मुंबईमध्ये एकच नाव गाजतंय, एकच वाजा, राजू दादा. आणि आता लाईव्ह आमचे रत्नागिरीचे सुप्रसिद्ध साऊंड मास्टर लाईव्ह आहेत संजू दादा. तुम्हाला देखील शाहीर मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज इथं बराच शाहीर वर्ग उपस्थित आहे. याच रंगमंचावरती मी माझ्या जीवनाचा पहिला सामना केला. सुप्रसिद्ध शक्तिवाले शाहीर मढाळगावचे विनोद फटकरे बुवा तुम्हाला शाहीर मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आवरेगावचे अध्यक्ष माझे मित्र विलास गुरवदादा, मला गुरुसम शाहीर नितीन पवार, NP सर, दामोदर बोरिवले, शिवाजी कोकरे, प्रकाशजी वरक, ओमप्रकाश सावडेकर, भिकाजी भुवन, मंगेश यादव, नरेश वांगे, संकेत वीर, सुभाष बांबरकर, नितीन मास्कर, शशिकांत मांडवे, वरक ट्रॅव्हलचे मालक विजय वरक, शशिकांत दांगळे, नरेश मोरे, उमेश पोटले बुवा, हरी आनंद बावकर बुवा आणि आमचे अमोल दैत बुवा यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे सहर्ष ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शाहीर मी माझ्या स्तवनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही मला रेडकू काय कुठे गेलं ओ रेडकू वाले, या रेडकू तुमचा बाहेर काढतो बरोबर. माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय पेदले बुवा आणि त्यांचे सहशाहीर शास्त्राचे गाढे अभ्यासक विजय पेदले बुवा तुम्हाला शाहीर मुद्रा करून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षात शक्तिपुऱ्यात 2च नावं गाजली. एक आमचा राजू दादा आणि दुसरा अखंड तरुणाईच्या गळ्यातला ताई, माझे गुरुबंधू, माझे गुरुसमगुरुबंधू शाहीर विकास लांबोरे यांना देखील शाहिरी मुद्रा करून मी माझ्या फेरीकडे बोलतो.
शाही चाल बघा काय गातं. प्रेम वर लग तुझ, प्रेम वर लग तुझ, आता मन भरलं ग तुझ, प्रेम वर लग तुझ, आता मन भरलं ग तुझ, गद्दारी करून तूच म्हणती, गद्दारी करून तूच म्हणती, गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला, पाखरा आझाद केलं तुला, मनोभावे करीतो अर्चना देवा तुझी याचना, मनोभावे करतो अर्चना देवा तुझी याचना, कुळ देवा मूळ देवा आलो दर्शना, कुळ देवा मूळ देवा आलो दर्शना, वंदना स्वीकारावी माझी प्रार्थना, वंदना स्वीकारावी माझी प्रार्थना. करतो अर्चना देवा तुझी याचना, कुळ देवा मूळ देवा लो दर्शना, कुळ देवा मूळ देवा लो दर्शना, वंदना वंदना स्वीकार माझी प्रार्थना, करतो अर्चना देवा तुझी याचना, मनोभावे करतो अर्चना देवा तुझी याचना, कुळ देवा मूळ देवा लो दर्शना, कुळ देवा मूळ देवा लो दर्शना, वंदना स्वीकार माझी प्रार्थना, वंदना माझी प्रार्थना. तरी गावापासून असुर दूर पोटा पाण्यासाठी, वेळोवेळी येतो तुझ्या घेतो गाठी भेटी, वेळोवेळी येतो तुझ्या घेतो गाठी भेटी, वेळोवेळी येतो तुझ्या घेतो गाठी भेटी, मानाचा विडा मांडला नारळ तुला पाहिला, नारळाचा विडा मांडला नारळ तुला वाहिला, ओटी भरते कारभारीनं वाहतो दक्षिणा, ओटी भरते कारभारीनं वाहतो दक्षिणा, वंदना स्वीकार माझी प्रार्थना, वंदना स्वीकार माझी प्रार्थना.
शंकराच देण गणेश भिकाजी गुरु विशाल बबन गणेश भिकाजी गुरु विशाल बबन गणेश भिकाजी गुरु विशाल बबन आई जुगाईचा मान विठो बिरोबाच गाण आई जुगाईचा मान विठो बिरोबाच गाण संतोष आलवितो सभा रंगणा संतोष आलवितो सभा रंगणा देवा तुझी याचना मनोभावे करतो अर्चना देवा तुझी याचना मूळ देवा लो दर्शना मूळ देवा लो दर्शना गजानन गावदेवी माते बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवळीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बबन विशाल बोल तू रे गणेश भिकाजी गणपत गणपती बाप्पा आमचे मित्र जयदीप शिंदे यांचे सुपुत्र यश जयदीप शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे सदस्य आहोत. शाही आता घ्या लिवा पुसा तुमची चाल दर 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 दादा ही तुमची चाल बघा. महाती देवाचे सांगू मी किती दिसे शोभनी मंगल मूर्ती हो. महाती देवाचे सांगू मी किती दिसे शोभनी मंगल मूर्ती. देव माझा आधिपती. शाहीर तुम्ही गुहागरचा गणपती गायलात, मी माझा संगमेश्वरच्या निव्याचा गणपती गाते बघा. देव माझा अधिपती पावतोय देव माझा माझ्या निव्याचा गणपती पावतोय देव माझा
देव माझा निव्याचा गणपती. शाहीर तुमच्या गणाची चाल दिलेली आहे. एखादी तुम्हाला देखील शाहिरी मुद्रा. आता माझी चाल द्यायची आहे तुम्हाला. बघा चाल. विशाल दादा या चालीचे संगीतकार आज तुमच्याकडे आहेत. विशाल दादा देखील शाहिरी मुद्रा संगीतकार ते आहेत. चाल सांगतील कोणती आहे. शाहीर वेळ झालाय. तुम्ही देखील बऱ्यापैकी वेळ काढलात म्हणून मी शेर आलाप वगैरे थोडंसं बाजूला ठेवून वेळेचं बंधन पाळतोय. माझा गण बघा कसा आहे. हे गणा सांगणा माझ्या आतुरल्या मना. मोबाईल घ्या, रेकॉर्ड करा, ऐका आणि गणाची चाल द्या. हे गणा सांगणा माझ्या आतुरल्या मना. डोळ माझं वाट पाहती तुझ्या आगमना. डोळ माझं वाट पाहती तुझ्या आगमना. हे गणा श्री गणा घे जाणुनी भावना. हे गणा श्री गणा घे जाणुनी भावना. आतुरल्या मना. डोळ माझं वाट पाहती तुझ्या आगमना. डोळ माझं वाट पाहती तुझ्या आगमना. हे गणा श्री गणा हे जाणुनी भावना. 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 निर्गुण निराकार रूप तुझा मनोहर. मनाला भाव शितूर देव तुझे लंबोदर. मनाला भाव शितूर देव तुझं लंबोदर. मनाला भाव शितूर देव तुझं लंबोदर. निर्गुण निराकार रूप तुझा मनोहर. मनाला भाव शितूर देव तुझं लंबोदर. तू सुख करता तू दुःख हरता देवा गजानना. तू सुख करता तू दुःख हरता देवा गजानना. हे गणा श्री गणा घे जाणुनी भावना. हे गणा श्री गणा घे जाणुनी भावना. हे गणा श्री गणा हे जाणुनी भावना. हे गणा श्री गणा हे जाणुनी भावना. गोल गोल कोपर चून आखू फुगडी तरंगण. राखडीच्या चालीन गजबजे अंगण. राखडीच्या चालीन गजबजे अंगण. राखडीच्या चालीन गजबजे अंगण. गोल गोल कोपर चून आखू फुगडी तरंगण. राखडीच्या चालीन गजबजे अंगण. बाप्पा मोरया लवकर या सुखी कराजना. बाप्पा मोरया लवकर
मना ठिकाणा सांगण्या माझ्या आतुरल्या मना डोळा माझं वाट पाहती तुझ्या मना डोळा माझं वाट पाहती तुझ्या मना शाहिरांकडं मनपूर्वक बघावं लागेल, कारण की सर्वांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा विषय. तत्पूर्वी श्री पुरातन चंडिका देवी नवतरुण मित्रमंडळ मुंबई गाव आवरे तालुका गुहागर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे बंटी अमर आणि बंटी ढेबे यांच्याकडून ढेपे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाथ मंडळ ऋणी आहोत. आता बुवांकडे बघतो. जीवान गुरव आणि उर्वी गुरव यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. शाहिराने गवळण प्रश्न विचारला. शाहीर, आजपर्यंत शास्त्रात तुमचे आमचे बरेच खटके उडाले, त्याप्रमाणे आज देखील उडणार. तुम्ही कळंबाचं आणि त्या श्रीकृष्णाचं म्हणजेच माझं नातं विचारलं. शाहीर, कळंब हा शब्द अपभ्रम होऊन झालेला आहे. खरा शब्द कदंब वृक्ष, कदंबाचा वृक्ष, त्याचा आपण अपभ्रम करत कळंबाचं झाड असा केलेला आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, त्या कान्हाचं आणि त्या कळंबाचं नातं काय? कदंब वृक्ष आणि श्रीकृष्ण यांचं नातं हरिप्रिया असं आहे. बुवा हरिप्रिया, संजय बुवा जरा जवळ याने ऐका. काय म्हणतो? भगवान श्रीकृष्णामुळे ज्या वृक्षाचे महात्म्य वाढले ते वृक्ष म्हणजे कदंब वृक्ष. श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय वृक्ष कदंब. वनातील गोपाळांना सोबतचा चेंडू फळीचा खेळ असो, गोपिकांचे वस्त्रहरण असो किंवा कालिया मर्दन असो, या प्रत्येक कथेत श्रीकृष्णाबरोबर कदंब वृक्षाचे वर्णन असून 27 नक्षत्रे विविध वृक्षांची तोडली गेली आहेत. त्यातील एक शततारका नक्षत्र या कदंब वृक्षाशी जोडले गेलेले आहे. तेव्हा कदंब वृक्ष आणि श्रीकृष्णाचं नातं म्हणजे हे हरिप्रिया असं होय. शाहीर, आता मी माझी गवळण सादर करण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. श्रीकृष्णाने राधेच्या चोळीत एक विंचू सोडला होता. राधेच्या चोळीत एक विंचू सोडला होता. तो विंचू पूर्वजन्मीचा कोण हे शाहीर तुम्ही
तुमच्या बारीक सांगायचंय. आता मी उत्तर दिलंय, तुम्हाला देखील देणं गरजेचं आहे. हा प्रश्न या अगोदर इथं बसलेल्या शाहिरांना देखील होता असे, तुम्हालाही माहीत होता असे, आज दिला. आता माझी गवळण शाहीर चाली तुम्हाला काय जास्त देत नाही, चाली सोप्या सोप्या देतोय, पण त्या तरी द्यावी अपेक्षा. पण मजा करायची आपल्याला, बरोबर ना अंगेश बोला. अग सांभाळ घसरल पाय ग, वही तुझं धोक्याच हाय ग. अग ऐकून घे शाळेला लग्नाच्या पहिला, अग घोटाळा करायचा नाही. ऐकून घे शाळेला लग्नाच्या पहिला, घोटाळा करायचा नाही गे. शाहीर गवळण कशी राहतोय बघा. रेडकू सारखा बघत होतो ना. ह्या भादव्यातला आता भादवा चालू होईल थोड्या दिवसात. भादव्यातल्या रेड्याचा नाद करायचा नाही. कुठून कुठून हुडकून कुठून बरोबर शोधून काढाल ना, याचा अंदाज नाही बुवा तुम्हाला या रेड्याचा. आणि रेडकुतू बघा बुवा कसं म्हणतोय. पाहिजे कशाला एवढा माझ ग. अगं ये मावशी, अंगात तुझ्या लय खाज ग. पाहिजे कशाला एवढा तो माझ ग. मावशी अंगात तुझ्या लय खाज ग. अग जानाची नाही तर मनाची धर ग. तू कुठे गेली म्हातारी. अग जानाची नाही तर मनाची धर ग. अग म्हातारे थोडीशी लाज ग. अग जानाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. अग कशाला पाहिजे माल ग. अंगात तुझ्या लय खाज ग. कशाला पाहिजे माल ग. अंगात तुझ्या लय खाज ग. जानाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडीशी लाज ग. जानाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. सागरागानं गर्वानं बोलता एवढ्या जोशात गे. होशात ग, एवढ्या होशात ग. तावानं नका ग बोलू या होशात गे. होशात ग, या होशात ग. आला तरुण शृंगार साज गे. लाज ग. आला तरुण शृंगार साज गे. तरी सोडणार नाही मी आज गे. जनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. बाबू रंगल्याचा चेला हाय हा. अग सच्चा ग. सच्चा ग, आय सच्चा ग. शिव शंकराचा हाय मी नेक बच्चा ग. बच्चा ग, एक बच्चा ग. मस्त कानात विषेतात राज गे. विशाल बबन गाजे. गाजे विशाल बबन गाजे. जनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. मनाची नाही तर मनाची धर ग. म्हातारे थोडी लाज ग. पाहिजे कशाला एवढा माज गे. मावशा तुझ्या लय खाज गे. पाहिजे कशाला एवढा माज गे.
रुपये पारितोषिक. शशिकांत जांभुळी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आमचे मित्र, आमचे सह आयोजक आजपर्यंत होते, सध्या आम्हाला टाकून एकटंच फिरतायत. सुभाष बांबरकर आयोजित शाहीर चंद्रकांत साळवी विरुद्ध मंगेश टकले 17 ऑगस्ट साहित्य संगम याच ठिकाणी आहे. मंगेश पडिलकर विरुद्ध आमचे गुरुबंधू निलेश जोगळेबुवा 20 ऑगस्टला शिवाजी मंदिर येथे आहेत. त्याचप्रमाणे जगदीश वेलोंडे विरुद्ध सुनील लोगडेबुवा 20 ऑगस्टला शिवाजी मंदिर येथे आहे. यांच्याकडून 200 रुपयाचं. त्याचप्रमाणे शंकर पेजले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आमचे मित्र गणेश जोशी, निलेश चाळके यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमच्या संगमेश्वरमधील एक नावलौकिक नमन म्हणजे श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ माभळे जाधववाडी संगमेश्वर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सानवी व रुणवी माझे सह शाहीर विवेक गुरव यांच्या सुकन्यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. आता शाहीर खट्टा, तुमचा प्रश्न. तुम्ही प्रश्न काढला की आत्ता सध्या चालू आहे त्या प्रकारे. शाहीर तुम्ही प्रश्न विचारलात आम्हाला. एक ऋषी पृथ्वीवर महात्म्याच्या रूपात अवतरले, त्यांनी अनेक शिष्य घडवले, त्यांना गायन निरूपण अशा विविध कलांमध्ये निपुण केले. त्यात असाच एक त्यांचा सखा शिष्य झाला. तो चांगला कवित्व करू लागला, परंतु त्याला प्रसिद्धीने अहंकार झाला. तो त्या अहंकार काय काढतो, कसा कसा अहंकार कुठनं बाहेर काढतो ना. संजय बुवा बघित राहा आता. अहंकार झाला तो त्या गुरुंना सोडून दुसऱ्याच्या संगतीला जाऊन आपल्या घरच्या गुरूंना तुच्छ समजून त्यांना सोडून वेगळा राहू लागला. त्याने काव्य लिहिली, ती काव्य आजही प्रसिद्ध आहे. तर बुवांचा आम्हाला प्रश्न असा होता की ती काव्य कोणती व ती काव्य कोणती असा प्रश्न होता बुवा. तर बुवा ती काव्य म्हणजे सहदेव भांडळी. त्या काव्याचं नाव सांगतोय. पेजले बुवा, भिकाजी बुवा, सावर्डेकर बुवा सगळ्यांनी एका लाईनीत उभं राहा आणि ऐका. त्या काव्याचं नाव सहदेव तांबळी. ते गुरु पूर्वजन्मीचे कोण तर मार्तंड जोशी यांचाच पुढं हैबती बाबा म्हणून जन्म झाला. बुवा यांचाच पुढं हैबती बाबा म्हणून जन्म झाला. हे तुमचं आजच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आता तुम्ही बसा, जमला मला दया येते तुमच्याकडे. आता माझा प्रश्न, तुम्ही अहंकार झाला वगैरे वगैरे. आता शाहीर माझाही प्रश्न तुम्हाला मिळालेला आहे. मी त्याप्रमाणेच मी तो प्रश्न बनवलेला आहे व आमच्या वस्तादानी तो प्रश्न काढला आहे. तो प्रश्न असा
किती शांतता बाई बाई बाई. फटकरी बुवा काय प्रश्न ऐकायचा? बरं ऐक. नक्कीच बघा, प्रश्न प्रत्येकातल्या तुमच्या आमच्या. आज आपण 4 कोस दूर या मुंबई नगरीत आलो आणि याच मुंबई नगरीचा आपल्याला अभ्यास जर नसेल तर तुमचं आमचं जीवन शून्य आहे. बरोबर ना फटकरे बुवा? म्हणून शाहिरांना मी एक प्रश्न आज मुंबईवरती देतोय. याच मुंबईवरचा दारोदारी फिरून इकडून तिकडून वळून हिंडून आता लागले. म्हणून बुवा शाहीर तुम्हाला प्रश्न असा, मुंबईत कामधंदा किंवा पोटा पाण्यासाठी आल्यावर पहिलं पाय धुवावे. बघा शाहीर, पाय धुणी हे सगळं तुमच्या पहिलं तुम्ही सगळं फिरून आलाय आणि आत्ता जाऊन तिकडे विरारला राहता आणि सांगता काय आम्ही मुंबईत राहतो. मुंबईत नाही बुवा तुम्ही, विरार तिकडं. अंग्या बुवा तुम्हाला पण मुंबईत आल्यावर पोटा पाण्यासाठी मुंबईत आल्यावर सर्वप्रथम पाय धुणीत जाऊन पाय धुवावे, मग मुंबईला नतमस्तक व्हावं. त्यानंतर काळबादेवी मातेचे मनोभावे पाय धरावे आणि आपल्या कार्याला सुरुवात करावी. तरच या अगोदर करत होते, आता कोण पण येतो आणि मुंबईत राहतो. पहिलं मुंबईत आल्यानंतर पाय धुणीत जाऊन पाय धुवायचे, मुंबईचं दर्शन घ्यायचं, काळबादेवीचं दर्शन घ्यायचं. नंतर तुम्ही आपल्याला धंदा पाण्यात किंवा आपल्या नोकरीत बरकत मिळत होती, तर जी बरकत मिळत होती असं केलं तरच ती बरकत मिळेल. हा उपदेश कोणत्या सद्गुरूने मुंबईकरांसाठी आणि आपल्या भक्तांसाठी केला? या प्रश्नाचं उत्तर बुवा तुम्ही द्यायचंय. आणि नेहमीप्रमाणे आमची सवय तर बुवाना माहिती आहे, आम्ही काय इकडून तिकडून हे सांगू नका ते असं काय सांगित ना. आम्ही मुद्दा हे माझं हितं आहे त्यालाच हात लावायचा, दुसऱ्या गोष्टीला माझ्या हात लावायचा नाही, त्याच गोष्टीला हात लावायचा. म्हणून शाहीर तुम्हाला टीप अशी आहे, आत्तापर्यंत शाहिरांना फटकरे बा बरोबर बोलतोय ना, आत्तापर्यंत फक्त ग्रंथाचं नाव सांगत होतो, आता ओळी आणि पान नंबर देखील. हो बस 5 मिनिटं. आता ओळी आणि पान नंबर देखील सांगतोय. शाहीर माझ्या ग्रंथाचं उत्तर पाठ्यभक्त सामर्थ्य या ग्रंथात अध्याय क्रमांक 9 पान नंबर 56 आणि 57 वरील ओवीबद्ध कथा स्वरूपात तुम्हाला मिळेल. ते मिळाल्यास आम्ही नक्की मान्य करू. म्हणून शाहीर मी पुढं स्वप्नील संतोष नितोडे गाव पाली यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. शंकर कळंबाटे फरमाईश यंदा गावाला येणार की नाही नक्कीच घेऊ. शाहीर मी प्रश्नपद गातोय. अजून बसा रे, टाईम आहे अजून, थांबा. खदलाव ना याला सोडणार नाही. आता बघा सगळ्याला एका लाईनीन कसं हे जरा बाजूला मला बघू दे कोण मग या बुवा सगळ्यांना लाईनीन घे. एका बाजू साकटतोय का काय बघा आता. रेडक्या काय सगळ्या रेडक्या एका बाजूने घ्या. हा भाजव्यातला रेडा येतोय, भाजव्यातला रेडा बघा आता काय करतो. भाजव्यातला रेडा डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा. थांबा रे, त्यांना जरा ऐकू द्या शब्द. इजा संजाची हाय जोड माझ्या संगाती आज इजा बुवा संजय बुवा बरंच आहे. सगळं घेणार एका लाईनी. इजा संजाची हाय जोड मागन भिकाजी भुवन. इजा संजाची हाय जोड मागन भिकाजी भुवन. मंग्या प्रकाश काढतोय खोड. हो मंग्या बुवा सावडेकर बुवा, मंग्या प्रकाश काढतोय खोड. अरे
असल हिम्मत करावी फोड माझ्या प्रश्नाची, असल हिम्मत करावी फोड माझ्या प्रश्नाची, असल हिम्मत करावी फोड माझ्या प्रश्नाची, असल हिम्मत करावी फोड माझ्या प्रश्नाची. तुझ्या संजाची हाय जोडे भीताची भूवड, तुझ्या संजाची हाय जोडे मन भीताची भूवड. मंजा प्रकाश काढतोय खोड, मंजा प्रकाश काढतोय खोड. हिम्मताचा करावी फोड माझ्या प्रश्नाची, हिम्मताचा करावी फोड माझ्या प्रश्नाची, हिम्मताचा करावी फोड माझ्या प्रश्नाची, हिम्मताचा करावी फोड माझ्या प्रश्नाची. शाहीर पुढं प्रश्न मांडलेला तरी पण तुम्हाला दिला, तरी पण सांगतो. पाय धुनीत पाय धुवावे, मुंबाईला शरण जावे, काळबा देवीच चरण धरावे. असा पुढे शब्द आहे, सगळं पूर्ण प्रश्न आहे. बस बस झालं, एक फरमाईश तेवढी घेतो. एकांत्र्या गणपतीला उरलं दिवस आठ, काय म्हणतोय पिंट्या तुझा रे शेट. गणपतीला उरलं दिवस आठ, काय म्हणतो पिंट्या तुझा रे शेट. फिक्स सुट्टीच झाले की नाही, पटकरी बा सुट्टी भेटली काय. फिक्स सुट्टीच झाले की नाही, यंदा गावाला येणार की नाही. गणपतीला गावाला येणार की नाही, यंदा गावाला येणार की नाही. गणपतीला गावाला येणार की नाही, गावाला येणार की नाही, गणपतीला गावाला येणार की नाही, यंदा गावाला येणार की नाही, गणपतीला गावाला येणार की नाही. शाहीर ज्या प्रकारे तुम्ही बारी केली त्या प्रकारे मी बारी केले. या पुढं जे तुम्ही सांडून जा तेच खरकट परत भरणार आणि तुमच्या ताटात वाढणार. त्यामुळं वाढताना जेवताना इतर व्यवस्थित ज्या प्रकारे पहिली बारी जेवलात त्या प्रकारे दुसऱ्या बारी जेवायचं, नाहीतर जेवढं खरकट सांडाल तेवढं सगळं परत मी ताटात वाढीन. तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.